चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान. स्वीडनच्या राज्यसत्तेने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा पुरस्कार प्रदान केला. स्वीडनच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय संबंध, मुत्सद्देगिरी आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेतो. त्यांच्या सध्या सुरू असलेल्या 5 देशीय दौऱ्यादरम्यान स्वीडनमधील गटेनबर्ग येथे आगमन झाल्यावर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप देशांच्या दौऱ्यात व्यापार, संरक्षण, नवोपक्रम, हरित तंत्रज्ञान आणि सामरिक भागीदारी यावर लक्ष केंद्रित करणारा स्वीडनमधील महत्त्वाचा थांबा समाविष्ट आहे. गोटेनबर्ग येथील एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे स्वीडनच्या युवराज्ञी व्हिक्टोरिया यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी या सन्मानाबद्दल युवराज्ञी व्हिक्टोरिया आणि स्वीडनच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानले. त्यांनी हा पुरस्कार भारतातील 1.4 अब्ज जनतेला आणि भारत व स्वीडन यांच्यातील चिरस्थायी मैत्रीला समर्पित केला. पंतप्रधान मोदी यांचे नॉर्वेमध्ये जंगी स्वागत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेमध्ये दाखल झाले असून नॉर्वेचे पंतप्रधान योनास गार स्टोर यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी भारत आणि नॉर्वेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे की, मी ओस्लो येथे पोचलो आहे. विमानतळावर स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान योनास गार स्टोरे यांचा मी आभारी आहे. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला नॉर्वे दौरा आहे. या भेटीमुळे भारत नॉर्वे मैत्रीला नवी ऊर्जा मिळेल असा मला विश्वास आहे. मी महामहिम राजा हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेणार असून पंतप्रधान स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वेचा पहिला दौरा असून तब्बल 43 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा नॉर्वे दौरा होत आहे. नॉर्वे हा भारताचा महत्त्वाचा भागीदार देश मानला जातो. सोमवारी पंतप्रधान मोदी विविध द्विपक्षीय बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत, तर मंगळवारी ते 3ऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यामुळे भारत नॉर्वे संबंधांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कंग्राळी बुद्रुक येथे ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुकमध्ये सोमवारी सकाळी एका ट्रक चालकाचा मृतदेह त्याच्याच ट्रकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन वामन हुरडे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कंग्राळी बुद्रुक येथील कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी होते. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गजानन हुरडे हे रविवारी रात्री आपला ट्रक कलमेश्वर सोसायटीसमोर उभा करून त्यामध्ये झोपले होते. मात्र सोमवारी सकाळी ते ट्रकमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काकती पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला आणि पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनाकरता जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवून दिला. गजानन हुरडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिवम कंपनीच्या संचालकाला 10 दिवसांची CID कोठडी. बेळगावातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या शिवानंद निलण्णवर याला न्यायालयाने 10 दिवसांची CID कोठडी सुनावली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायालयात न्यायाधीश आणि आरोपी यांच्यात महत्त्वपूर्ण संवाद घडला. आरोपीला पुढील चौकशीसाठी बेंगळूर येथे हलविण्यात आले आहे. येथील द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.एन. गंगाधर यांनी हा आदेश दिला. सुमारे 35,000 गुंतवणूकदारांची तब्बल 1,000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप नीलम नववर यांच्यावर आहे. कर्नाटक राज्यासह इतर राज्यात जाऊन तपास करण्याची गरज असल्याने CIDने कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार हा आदेश देण्यात आला. सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यानंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. विश्वकर्मा मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात. डॉक्टर STM रोडवरील विश्वकर्मा पांचाळ मनोमय संस्थेच्या वतीने शनिवारी विश्वकर्मा मंदिरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सतीश चौलिगेर यांच्या हस्ते महाआरतीने झाली. त्यानंतर संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर सुतार यांनी डॉक्टर चौलिगर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी डॉक्टर चौलिगर यांनी नवजीवन फाउंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. गरजू रुग्णांना मोफत उपचार करून दिले जातील असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त, कार्यकारी मंडळ, महिला मंडळाच्या सदस्या आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवारी. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 20 मे रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील दावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भावी काळात हाती घेण्यात येणारे कार्यक्रम याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे. भारतीय कृषक समाजाचे विविध मागण्यांसाठी निवेदन. राज्यात यंदा मान्सून 15 दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटना सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशकांची टंचाई भासू नये म्हणून की सरकारने खबरदारी घ्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन देण्यात आले. FRDद्वारे खत वाटप करण्याचा नियम तातडीने रद्द करून खतांचा पुरवठा खुला करावा आणि बनावट कृषी साहित्याला आळा घालण्यासाठी गुणवत्ता तपासणी पथक स्थापन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.